विश्वाची चिंता. लग्नमुंजीमधला सावधान हा भटजींच्या तोंडचा शब्द ऐकला की आपल्याला चटकन आठवण येते ती भोवल्यावरून पळून जाणाऱ्या नारायणाची. नारायण हा सूर्याजीपंत ठोसर ह्यांचा मुलगा. नारायण बालपणापासूनच हुशार, विचारी, विवेकी आणि एकपाठी होता. मौजी बंधनाबरोबरच त्यानं अनेक ग्रंथांचं वाचन, शास्त्राभ्यास, पाठांतर आणि ईश्वरचिंतन ह्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या. नारायणाच्या लहानपणीची ही गोष्ट. त्यावेळी खरं तर नारायणाचं वय हे केवळ खायचं आणि खेळायचं. पण नारायणाच्या बालमनाला लहानपणापासूनच रामभक्तीची विलक्षण ओढ होती. त्यांना आईकडून, वडिलांकडून, कथाकीर्तनातून श्रीरामाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. रामभक्त हनुमान हेही नारायणाचं आवडतं दैवत होतं. नारायणाचं मन हे इतर मुलांप्रमाणे कधीच खेळ खेळण्यात रमत नसे, तर तो एकटाच कसला तरी विचार करत बसत असे. एकदा काय झालं, एकाएकी आईला कशावरून तरी नारायणाची आठवण आली. तिनं त्याला हाकाही मारल्या, पण तो काहीच उत्तर देईना. असेल कुठेतरी जवळपास असं तिला वाटलं, किंवा मित्रांबरोबर खेळत असेल असा विचार करून आईही गप्प राहिली. पण जेव्हा तिन्ही सांजा झाल्या, दिवे लागण झाली, पाडापर्वचा करायलाही नारायण घरात आला नाही, तेव्हा मात्र त्याच्या आईला काळजी वाटू लागली. खूप शोध घेतला, पण नारायण काही मिळेना. वर इतर मुलांनीही तो आमच्याबरोबर खेळायला आला नाही असं सांगितलं. म्हणून मात्र नारायणाची आई रडवेली झाली. तिनं रामाला साकडं घातलं आणि तिला एकदम आठवण झाली. ती अडगळीच्या खोलीत जाऊन पाहते तो काय, नारायण तिथं एका खांबास टेकून शांतपणे कसला तरी विचार करीत बसलेला. आईनं नारायणाला सावध करीत विचारलं, "अरे नारायणा, कसला आणि कुणाचा विचार करतोस?" नारायणाने उत्तर दिले, "आई, मी विश्वाची चिंता करतोस." त्यावेळी छोट्या नारायणाचं हे उत्तर आईसकट सर्वांनाच आश्चर्यकारक वाटलं. भविष्यात ह्या नारायणाने खरंच विश्वाची चिंता केली. दृढ उपासना करून रामाला प्रसन्न करून घेतलं. स्वतःला रामदास म्हणजेच रामाचा दास म्हणविले. मनाचे श्लोक, दासबोध यांसारखी बोधपर ग्रंथरचना केली. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागवली. गावोगाव हनुमान मंदिरांची स्थापना केली.